आम्ही सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी तुमची रवी धन ते मज मृत्यूचे समान कणकणी निर्वाण तुळशी कणकणी निर्वाण तुळशी व्रत करा एकादशी तुमची रवी धन ते मज मृत्यूचे समान म्हणवा हरीचे दास म्हणवा हरीचे दास तुका म्हणे वजही आस तुमची रवी धन मज मृत्यूचे समान सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं मन्ममेव सर्वकार्येषु सर्वदा काशाय वस्त्रमकरदण्डधारिणं पद्मकरीं चक्रगदा भूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये करो प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दूसरे चरण संतोषिय त्यांच्या कृपादाने कलिता विस्तारू त्यांच्या कृपादाने कलिता विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ध्वजतिनी लोकावरी उभारी ला ध्वजतिनी लोकावरी शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते शिवरायाचे कैसे बोलणे शिवरायाचे कैसे चालणे शिवरायाचे सलगे देणे कैसे निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी ज्ञानवंत कीर्तिवंत देशवंत गुणवंत वरदवंत चारित्र्य संपन्न प्रजाहितदक्ष जाणता रायगडाच्या मंदिरी देव वसे शिवराया त्यांच्या चरणी झिजवितो मी माझी छाया जगदीश्वराच्या नावे ज्यांची ख्याती प्रणाम माझा राजा शिव छत्रपती श्री विठ्ठला सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे रवित धन ते मज मृत्यूके समान प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगन्मान्य जगद्गुरु विश्ववंदनीय महाराष्ट्र भूषण वैराग्याची मूर्ती विभूची सुप्रसिद्ध साधू जगद्वंदनीय गुरु श्रीमंत तुकाराम महाराजांचा चार चरणाचा
ज्ञानी माणसाला, विद्वान माणसाला आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या उपदेश प्रकरणातील अंग प्रस्तुत हरिकीर्तन रूपी सेवेकरता निवडला. विठ्ठला 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 वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या संबंधी एका मिनिटामध्ये परिहार द्यावा. परिहार असा गणेगाव आणि पंचक्रोशीतील मंडळीच्या भाग्याची गोष्ट आहे. या ठिकाणी आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेचा शुभारंभ सोहळा आणि त्या निमित्तानं आयोजित केलेला ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा भव्य कीर्तन महोत्सव अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेला आहे. विशेषत्वानं भगवान परमात्मा पंढरपुराच्या ज्ञानोबा तुकोबांच्या मर्यादा पुरुषोत्तम भगवान रामचंद्राच्या हनुमंतरायाच्या त्याप्रमाणे आदिशक्ती जगदंबा मातेच्या आणि ज्यांच्यामुळे देव टिकला, धर्म टिकला आणि संस्कृती राहिली. वारकऱ्यांच्या गळ्यात बाळ गळ्यात टाळ आणि कथांचा गंध आणि आया बहिणीच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि शास्त्रवीर धर्मवीर स्वराज्य शंभूराजांच्या आशीर्वादानं आणि विशेषत्वानं ज्यांच्याकडे काही ज्ञानोबा साक्षात्कार अशा आपल्या सगळ्यांचं स्थान परमादरणीय शंकरवर्य वाणीभूषण शास्त्रगिरीजी बाबा श्री क्षेत्र देव संस्थान बाबांच्या उपस्थितीमध्ये 20 तारखेला या आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेचा शुभारंभ सोहळा त्यांच्या उपस्थितीमध्ये होत आहे. म्हणून गुरुवर्य शास्त्रगिरीजी बाबा त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील समाज प्रबोधनकार परमादरणीय प्रभू बाबा देशमुख सिंधुरीकर बाबा यांच्या आणि ज्यांनी आपल्या मुलांना एक वारकरी संप्रदायाचं शिक्षण मिळावं. एक गोष्ट प्रामुख्याने सांगू की नाही कलाकार संस्कृती तयार झाली, नाही कार्य तयार नाही हार्मोनियमवाले कार्य चालतील, पण विकास महाराजांचा आमच्या स्वामीताईंचा आग्रह किमान या संस्था विद्यार्थी आदर्श नागरिक मात्र शिष्य म्हणून माझे विकास महाराज त्याप्रमाणे माझ्या भगिनी आमच्या स्वामीताई आणि आज अत्यंत गुणवान मंडळी या कीर्तन उपस्थित आहेत. मृदुंग क्षेत्रामध्ये नाव आहे हरिभक्त मृदुंगाचार्य आमचे आणि त्याप्रमाणे ज्ञानेश्वरी ग्रंथ आणि आमच्या महाराज हे त्यामानाने आहे. अशी माझी बंधुवर्य आणि भांडवडगावचे असणारे लहानपणापासून माझे बरोबर आहोत असे हरिभक्त परायण पूजनीय सुधाकर महाराज या ठिकाणी उपस्थित करतो. गायन श्रेणीचे नाव आहे आमचे राम महाराज आहेत. आज महाराज माझ्या आलेले हरिभक्त परायण आणि आमचे रमेश महाराज जाधव चेडगाव तालुका भाऊजी आणि उपस्थित आहेत. बाबा आमच्या मावशी आहे. माझ्या छोट्या बहिणी आणि सर्व मायमावल्या माझ्या टाळ गोळ्या आहेत. सर्व मंडळी आहेत. अपेक्षा केक आहेत. कुणाचं घेऊ आपल्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि एक आमची शूटिंग सुद्धा या ठिकाणी चालू आहे. सुद्धा मनापासून कारण सिस्टीम वाजवायचा एकदा कार्यक्रम ओके म्हणजे कौतुक करण्यासारखं सिस्टीम किती लाखाची मुलं नाही त्याची ऑपरेटिंग किती महत्त्वाची आहे म्हणून आता गाणी आहे वाजवणारी आहे साऊंड सिस्टीम आहे.
इतकी सुंदर मंडळी माझा गाणं सुंदर वाजवणारे सुंदर साऊंड छान आयचं वर्णन करायचं नाही मग सगळ्या मोठ्या तुमच्या लोकांमध्ये आजचा कीर्तनकार चांगलं ठीक आहे म्हणून एका मिनिटात माझ्या परिचय काही नाही कारण आपण सर्व ओळखतात परंतु हरिभक्त परायण कल्याण महाराज काळे गाव माझा बडगाव तालुका जिल्हा नगर याचा चौथीमध्ये असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला पोवाडा शाळेत गायला येवेपर्यंत माझे शिक्षण झालं आणि महाराष्ट्रातून तुमच्या आशीर्वादाने 400 पुरस्कारांचा मानकरी आहे आकाशवाणी दूरदर्शनच्या परीक्षेमध्ये ग्रेड मान्यता प्राप्त कलाकार आणि आपल्याला भक्तीच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपण मला पाहिलं असो परंतु मला शक्तीला भक्तीची जोड द्या असा आदेश दिला ते म्हणजे परमानंद आणि विकास महाराज आज महाराष्ट्रामध्ये पुरेकर बाबांच्या संतत्वाची रक्षण ज्या महात्म्यामध्ये आज आहे संतत्वाची रक्षण लक्षात घ्या संतत्वाची रक्षण ज्या महात्म्यामध्ये आजच्या काळात आहे अशी परमादरणीय वाणी बाबा यांच्या आशीर्वादाने मी हरी कीर्तनाला केला महाराष्ट्रात कमी मंडळी वापरत असतात आणि हा केवळ डोक्यावर माझ्या मी माझ्या डोक्यावर रोज असतो आणि आशीर्वाद मिळत असतो आणि म्हणून बाबांच्या आशीर्वादाने पोवाड्याला कीर्तनाची साथ महाराष्ट्रभर कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करत आहे आणि आज मला विकास महाराजांनी केला अशा संस्थेचं शुभारंभ आहे आणि मला यावं लागेल अशा कार्यक्रमाला तर तुम्ही नाही बोलून गेला हॅलो असं आपला कार्यक्रम तर बाकीचे गाडी वेळेचा प्रश्न नसतो म्हणून अशा गोष्टी आहेत म्हणून आपल्याला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि आता एक गोष्ट लक्षात घ्या इथे उपदेश करणारे उभा आहे छत्रपती शिवाजी महाराज प्रश्न पहिला प्रश्न असा आहे उपदेश कुणाला करावा आणि का करावा तीन उपदेश करावा ज्याचा आचरण आहे कुणाला करावा ज्याची आईची मनस्थिती आहे उपदेश त्याला करावा आणि तीन कुणाला काय करावा तो उपदेश समाजाचं बोधन आणि परिवर्तन असेल तो उपदेश नक्की करावा आता उपदेश करणारी सामान्य नाही ज्यांनी केलाय सामान्य उपदेश करणारी कोण आहे आता प्रश्न केला तर आपल्यापेक्षा ज्यांनी समोर बघितल्यानंतर त्याच्या डोळ्यात रक्त अशा करावा तुका विष्णू नाही तुझा माझे प्रत्यक्ष भगवान विष्णूचा अवतार आहे तो भगवान विष्णूचा अवतार असताना उभरायला उपदेश कोणाला केला माहितीये शिवरायाला मग शिवाजी महाराज कोण आता लक्षात कालच्या कीर्तनात विकास महाराज मला एका तरुणाला प्रश्न केला आणि विचारलं पाहिजे कीर्तनकाराला त्याने मला विचारलं कल्याण महाराज शिवाजी महाराज देव आहे त्याचं उत्तर असं आहे शिवाजी राजे शिवाजी राजे भक्त आहे शिवाजी राजे संत आहे आणि शिवाजी राजे प्रत्यक्ष भगवान शिवाजीचा दुसरा अवतार छत्रपती शिवाजी महाराज आणि म्हटलं कदाचित शिवाजी महाराज देव नाही कदाचित शिवाजी महाराज देव नाही पण देवळातला देव आजही त्यांच्यामुळे देवळात सुरक्षित आहे ते शिवाजी महाराज देवापेक्षाही कमी नाही उपदेश करणारे सामान्य नाही आणि ज्यांना केलाय तेही सामान्य नाही दररोज नसली छत्री समोरून चालले
तुम्ही आहे काय तरी कानावरती पडणार नाही की नाही आणि किती प्रसन्न वातावरण झालं आणि एक समजा मला मी मगाशी सांगितलं ना की मला काहीतरी झालं आनंद जगाच्या क्या बात अन्यायावर पार करतो त्याला म्हणतात वारे भले तरी देऊ काशीची लंगोटी आडवायला असता काळाच्या माथी त्याला वारकरी म्हणतात लक्षात वार किती पुढे करतात मुस्लिम चाली दादा सात जरी जगा कमरामध्ये दररोज कोणीतरी म्हणणार पावली नाही आमचं नाव नाही तुमची सेवा करायची म्हणजे नुसते मृदंगाचार्य झाले लोक किती पुढे करतात नुसते गायनाचार्य झाले आणि आमच्याकडे चिंचोळी नाचतात कीर्तनकार झाला नंतर किती पुढे लोक करतात किती आनंद आहे गाडी बरोबर किती लोक पुढे करतात तरी काय पाहिजे थोडीशी पाणी 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 अशी फुलं टाकली किती आनंद वाटला मी कळमनुरीला गेलो त्यांनी माझी 3 किलोमीटर पुढे डीजे होता त्याच्या तुम्ही एवढं पुढे करताना घरी गेलो आवाज तुम्हाला कळत असं आले का पाणी पिया ना तांब्या घ्या आनंद असा आनंद जगाच्या म्हणून कीर्तनाचे
कीर्तनाचे रंगी नाथ कीर्तनाचे रंगी कीर्तनाचे रंगी नाथ कीर्तनाचे रंगी आज मला तारीख तुम्ही आज तारीख किती 18 मे 2025 भाग्य वारकरी शिक्षण संस्थेचा शुभारंभ शिवाय नाव कल्याण एक जण मला नाव परंतु आज 2 तास वारकरी शिक्षण संस्था ज्यांच्या नेतृत्वाखाली भविष्यात होणार आहे विकास क्या बात अजून काय पाहिजे अशी सगळी ज्यांच्या आशीर्वादाने येते गुरुवर्य बाबा सामान्य आनंद आहे आजची तारीख 18 मे 2025 मी तुम्हाला विचारायची बेरीज 18 ची किती येते 9 आणि 2025 किती येते 2 4 समोरचा 5 9 आणि हिंदू धर्मशास्त्रामध्ये 9 हा अशुभ आहे काही शुभ जसं 9 हा हिंदू धर्मशास्त्रामध्ये पवित्र आणि शुभ मानतात पुरावा मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राची जन्मतिथी 9 दुसरा शारदीय नवरात्र महोत्सव 9 आपल्या महिला प्रसूत व्हायची 9 महिने 9 दिवस चला ग्रह आहे 9 आपल्या गाडीला 9 मर्यादा म्हणून काही गाडीवर नंबर असतो काही वर असतो नारायण नारायण
कीर्तनकाराच्याच बरोबर मी शिवशाहीर असल्यामुळे मला ते कीर्तन की शिवमिळत आवडत नाही. वारकरी शिक्षण संस्थेचा शुभारंभ शिवाय कीर्तनाचा चौथा दिवस. चौथ्या दिवशी बाबा कसा पाहिजे इथे येऊन जर मी असं बोललो असतो वारकरी शिक्षण संस्थेचा जो शुभारंभ केला तुमचा उत्साह पाहून मला आनंद झाला. आमचे तरुण पोरं म्हटले असते म्हणून पाया चपला घाला आणि पटकन घरी चला. महाराजांनी काही जेवण केलं दिसत नाही तसं नाही. जबरदस्त कीर्तन झालं पाहिजे कारण हा महाराष्ट्र आहे, शुरांचा आहे, वीरांचा आहे, साधूंचा आहे, संतांचा आहे आणि छत्रपतीचा आहे. एकच राजा इथे जन्मला असा आवाज आला की अंगावरती शहर येतात. आज तुम्हाला झोपी असं कीर्तन चाललं पाहिजे आणि आनंद निर्माण झाला पाहिजे. म्हणून तर मी म्हटलं परमार्थ असा आनंद जगाच्या पाठीवर कुठेही नाही आणि तो तुमच्या चेहऱ्यावर दिसतोय. आणि ऐकायला बी असे लोक पाहिजे मग आम्हाला बी होईल. आम्ही वाजायचं की तिच्या तपासून आणि तुमच्याकडे पाहिलं की तुम्ही उगा आपलं मुलीचं इंजेक्शन दिल्यावर धड हाईत का गेलेत का जवळ आले हे कळाना. अशी चेहरे पाहिजे. विठ्ठला विठ्ठल 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 महाराजांना स्वातीताईला एक विनंती करणार आहे. मी त्याच्यामुळे तीन वेळेला पत्रिका पाहतो. ज्यावेळेला आपल्या आता संस्थेचा पुढील वर्षी वर्धापन दिन सोहळा राहील त्यावेळेला पत्रिकेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो टाकावा अशी मी आपल्याला विनंती तो असावा. कारण छत्रपतींच्या स्वराज्याला आशीर्वाद संतांचा मिळाला म्हणून मुद्दाम हा अभंग या ठिकाणी मी निवडला. जगद्वंदनीय श्रीमंत तुकोबाराय ज्यावेळेला महाराष्ट्रात दुष्काळ पडला सगळं होतं नव्हतं तेवढं या महात्म्यानं सगळं लोकांना देऊन टाकलं. जाळोनी संसार बैसलो अंगणी काही ठेवलं नाही फक्त जवळ एकच वस्तू ठेवली विना आणि भंडारा डोंगर. विठ्ठल
आणि ही वार्ता कळाली त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांना. अरे वा, तुकोबरायासारखा महात्म्याला स्वतःचा विचार न करता होतं नव्हतं तेवढं सर्व जनतेला रयतेला वाटून दिलं. जे काम आपण करायचं ते तुकोबरायाने केलं. मावळ्यांना बोलावलं, मावळ्यांनो जा, हे धन दौलत, हे दागिने वगैरे काय असेल ते सोनं नाणं धनधान्य घेऊन जा आणि तुकोबरायाच्या दारापुढे ठेवा आणि महाराजांना सांगायचं स्वीकार करा. आणि राजे महाराज काय बोलतात तेवढं ऐका, तुम्ही बोलू नका. येतात सगळं ते समोर ठेवलं. तुकोबारायाने हात जोडले. तुकोबाराय म्हणतात, वा, राजासारखा मनाने मनासारखा राजा, रयतेची काळजी घेणारा राजा, रयतेला काय हवं काय नको हे जाणणारा राजा, म्हणून माझा शोभा जाणता राजा. राजा खरंय रे राजा, तुझं खरंय. तुला वाटलं असेल आता माझ्याकडे काही नाही, आणि खरंच आज माझ्याकडे काही नाही, पण जे माझ्याकडे आज आहे ते मात्र कोणाकडे नाही. कारण ज्या नामस्मरणामुळे आपण करणार आहोत तू विना आज माझ्या जवळ आहे. राजा हे जे धनदौलत दिलंय ना, मावळ्यांनो जा आणि विनम्रपणाने राजाला सांगा की तुकोबारायाने सांगितलं की जा आणि शिवरायाला सांगा तुम्हाला वाटत असेल आम्हाला सुख लाभावं, आमचं सुख यामध्ये नाहीये. मला वाटतं ना आम्हाला सुख मिळावं तर तुम्ही एकच करा, आम्ही तेने सुखी, आम्ही तेने सुखी, आम्ही तेने सुखी, आम्ही तेने सुखी. आम्ही तेने सुखी, 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 आम्ही तेने मना विठ्ठल विठ्ठल मुखी, मना विठ्ठल विठ्ठल, मना विठ्ठल विठ्ठल मुखी, मना विठ्ठल विठ्ठल मुखी. तुमचे येरा वित धन, तुमचे येरा वित धन, मना विठ्ठल विठ्ठल, मना विठ्ठल, मना विठ्ठल विठ्ठल मुखी, मना विठ्ठल विठ्ठल मुखी. तुमचे येरा अभंगाच्या प्रथम चरणामध्ये श्रीमंत तुकोबाराय सांगतात, आम्ही तेने सुखी. कशाने मला सुख मिळणार आहे राजा? हे धनदौलत याच्यामध्ये आमचं सुख नाही, पण तुम्ही देखील म्हणा, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. विठ्ठल बघा काय नावाची ताकद आहे पांडुरंगाच्या. विचार करावा, अंतःकरणामध्ये ठसून घ्यावं आणि लक्षात ठेवावं आम्ही आलो कशा करता, ते नाव विठ्ठल. काहीचं नाव राहते शिवाजी, नाव ठेवते ना. पोरग शिवजी तुला जन्माला आलं, पोराचं नाव शिवाजी ठेवी ना का? पण ते तसं होईल का? शिवाजी 3 अक्षरी शब्द आहे, सी व आणि जी, आणि त्याचा अर्थ असा आहे सी
शिका वा वाचा जी जिंका ते नाव शिवाजी. काही जनावरांचं संभाजी विकास भाऊजी शंभराचं होते कसे घडत तरी त्याचं बरं बोला ती काम म्हणे काही संस्थेच्या कार्यक्रमात पण काही बोर्ड पाहिजे आनंद आपला बघा आध्यात्मिक शिक्षण संस्थेचा शुभारंभ सोहळा किती छान वाटतं ना. किंवा वंदे मातरम तरुण मंडळ, भारत तरुण मंडळ, जय भवानी तरुण मंडळ, संत गणपती महाराज मित्र मंडळ, जगदंबा मित्र मंडळ, शिवराज तरुण मंडळ, शंभूराजे प्रतिष्ठान नाव असलेल्या संस्थेचे कार्यक्रम करायला भरपूर नाव पण मी नाव गेलो ज्यांनी माझे पण ठेवलं होतं मंडळाचं नाव होतं अचानक तरुण मंडळ. भरोसाच नाही तो डिसमिस होईल. गेल्या भाऊजी म्हटले बेदागी ताब्यात घ्या. मी म्हटलं का मुख्य मंडळ अचानक कार्यक्रम करून घेणं अचानक गायब होईल. पुन्हा फोन लावायची वेळ येईल. नाव चांगले असतात म्हणून नाव मुलाची ठेवी नका त्याच्याबद्दलचा प्रॉब्लेम नाही पण नाव मुलाची चांगली ठेवली पाहिजे. आता आपल्या नावाला कोण खाते आणि काय आपल्या नाव मी सांगत असतो आपल्या नावाला भारी नाव गंगाधर कोण मायला म्हणजे तुम्ही नका हसू नाव नवशांती रोज दुसऱ्याची भांडणं मुद्दाम घरी आणते. नाव कांती एकदा जेवायला बसले 4-4 भाकरी हंती. नाव सुलोचना डोळ्याचा पत्ता नाही पहाटे मुंबई पुन्हा कोण खाता त्या सुलोचना म्हणजे इथं जर त्या नावाची पुण्य असेल तर तुमच्याबद्दल नाही बरं का नाही तर मला परत इथून जायचंय दुसऱ्याची लक्षात घ्या पण नाव चांगली असावे. आता माझं नाव काय करेक्ट बिचाऱ्यांच्या नाव सांगितल्यानं कल्याण आणि नाहीतरी कोण काय बोलत अजिबात भरोसा नसतो. आम्ही ज्यावेळेला आलो इथं मला ओवाळण्याकरता महिला मंडळ उभे होते पण त्याच्या पाठीमागे भाऊजी 4-5 पोरं इकडेच होते कार्यक्रमात लहान पोरं होते बघा एक रस्ते हे जसे म्हटले ना कल्याण अगदी ते तसंच म्हटलं पण यांनी जरा चांगला उल्लेख केला कारण वारकरी पण ते 2-3 पोरं खेळत होते गाडी थोडी पुढे आली तर गाडीच्या पाठीमागे माझं नाव आहे. तुम्हाला एक सांगू काय कीर्तनकार काय मृदुंगाचार्य काय गायनाचार्य काय त्यांना काय नसतं गाडी पुढे आली नाही कारण पाठीमागे नाव वाचलं समाज प्रबोधनकार हरिभक्तीबाई शिवशाहीर कल्याणकारी पाटील त्यातलं एक पोरग गाव अरे कल्याणकारी मी म्हणलं भाऊ अरे बाबा आलाय कसा बाबाचा रुबाब काय तुम्हाला कळले मला कचरे महाराज करून टाकलं त्याने माझ्या नावाने तुमचं पाठ नाव वाचलं होतं. अरे खरंय पण नीट तर वाचायचं लय अवघड काम महाराज लक्षात घ्या. म्हणून पोराचा कार्यक्रम लय वेगळा मी ते तुम्हाला नंतर सांगतो. म्हणून नाव ठेवायची आहे की नाही नाव चांगली ठेवली पाहिजे. माझं नाव कल्याण एक माणूस मला वाटलं महाराज तुमचं नाव चांगलं पण आडनावाने भोळ केला काय असं कुठं आडनाव असतं का म्हटलं पांडुरंगाचा रंग कसा आहे तुम्ही काळा शाळेचा फळा काळा उन्हाळ्यामध्ये गरिबांचा फ्रीज माठ रंग कसा असतो काळा साऊंड सिस्टीम रंग काळा आवाज सुंदर बरोबर आहे बर वारकरी संप्रदाय कपाळाला बुक्का लावतो रंग कसा आहे काळा. आता आपल्याकडे वारकरी संप्रदायाची परंपरा असल्यामुळे आपल्याला माहिती कीर्तनकाराला हार घातल्यानंतर बुक्का कोणत्या बोटाला लावावा पण मी खानदेशात गेलो कीर्तन सुरू झालं रंगात कीर्तन आलं आणि विठोबा झाले एक म्हातार वाटलं त्या बाबाला हार घाल त्या बाबाला हार घाल म्हटलं आपण लांब आलो काही होऊ द्या ते आलं हार घातला आणि या सगळे बुक्का बिला
त्याला माहितीच नव्हतं त्यानं असा बुक्का गेला म्हटलं अरे माझी लोक काय बुक्का ते म्हातारा म्हटलं बुक्का ती बुक्का असं पण असा हात केला आता त्याच्या लक्षात येईना नेमका बुक्का कोणत्या बोटाला लावला आता हो द्यायचं त्यांनी विचार केला यानं लावू का यानं लावू का यानं लावू का यानं लावू शेवटी असा बुक्का तयार झाला तो म्हटला नाही काय या चौघांचाही थोरला बहुत गान खरीच लावित असते मी म्हटलं याला माहित नाही काहीच बोलायचं नाही पण असं करून जर त्याला असा टिपका दिला असं मी काही नसतो म्हटलं पण सुधाकर महाराज त्यानं कसं केलं बुक्का कालून घेतला आणि मला टिपका नाही लावला उभा गंगा त्या दिवशी मी कल्याण महाराज होतो कालू दाखव बरं गंगा लावला निघून गेला मी असं घेऊन वास घेतला अहो काळ दंत म्हणजे मग मात्र मला राहावं लागलं लाला की मला काय झालं बिटकॉइन राहू ते म्हणे चुप बैठो सटको म्हटलं सटको आपल्याला तरी काय करायचं म्हणून आडनाव काळे दिसायला आडनाव काळे दिसायला गोरे आणि काहीचा आडनाव गोरे त्याला दिवसा बॅटरी घेऊन पाहायला नेमके गोरे पाटील कुठे बसले पाहणं काय करतो त्या आडनाव अहो या शरणार किती आडनाव तयार होता तिथून सुरुवात करा शेंडीला हाताला आडनाव झालं शेंडी पाटील थोडे खाली आले सगळे कोण बाजरी आणि मध्ये पडत विमानतळ तकले काहीचे केस वाढले आडनाव केस बस डोक्यात टोपी घातली आडनाव टोपी पाटील वाऱ्यानं टोपी उडून गेली बोडखे पाटील समोरून आले कपाळे त्याच्या खाली आले डोळस शायनिंग केली आंधळे आणि डोळ्याची स्वच्छता नाही आडनाव चिपडे पाटील त्याच्या खाली आले नाकाने स्वच्छता नाही शेंबडे साईडला गेले गाल खाली 10 तोंडे काने चापे होटकर दाते सभासद उठून गेले आडनाव बोचरे पाटील आता काही दाणे काही दावाडे काही माने काही मानमोडी काही तपट्टी मान कापे आता ही झाली काही जाण असो पोटी काही पोट भरी जादा झालं पोट फोडे कोपरे मनगटे एक बोटे गुडघे पोटे बोटे तळके लंगडे पांगडे लोळे भळे पाय मोडे उठ आला हे नाही बोललं काही नाही पशु पक्षी जाडना लावले कोले उंदरे मांजरे डुकरे सशे गाढवे हरणे वाघ लांडगे मोरे चिमणे कावळे पशु पक्षी संपले भाजीपाला कारले काही दोडके गवारे भेंडे मुळे गाजरे कांदे लसणे कोथिंबीर भोपळे पण एवढ्या बाबतीत आडनाव ब्राह्मण मंडळीची त्यांची भारी असतात मी पुण्याला गेलो होतो विकास महाराज कीर्तनाला 7 ते 9 कीर्तन आणि पुढच्या खोलीत आम्ही बसलो आणि आतमध्ये 2 महिला एकमेकींशी बोलायला लागल्या आता पुण्यातलं बोलणं आणि आपल्या नगरचं बोलणं याच्यामध्ये काय आहे फरक आहे पुण्यातलं बोलणं कसं आहे शुद्ध पुढचं ऐकायला बेशुद्ध आणि त्या दोघी जणी एकमेकीला बोलत होते ते काय म्हणत होते अगं कल्याण दुसरी म्हणजे नाही आहे मी खाण्यापिण्याला विचारते पण आमच्याकडे नाही आहे तसा मला त्याच्याकडे मला 7 वाजले म्हणून हिंद देश निवासी सगळीकडे रंग रूप वेश भाषा आणि हसलं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं अटॅक येण्याची शक्यता कमी असते या 4-5 महिन्यात मी ज्या गावात सुधाकर महाराज त्या गावात पुरुष मंडळीपेक्षा महिला लाडकी कोणाची मुख्यमंत्री किती पगार आले ना किती पगार 1.5 पण तुम्हाला माहिती आहे अजूनही सरकारने तुम्हाला अंदाज ठरवले हे 1.5 तुमच्या इच्छेचे नाही तुमची एकटीचे नाही हो एकटीचे नाही ते 1000 तुमचे वरचे 500 रुपये माहिती सरकारने ज्या
कीर्तन संपल्यानंतर दर्शनाला या. बाबाच्या पायावर अवश्य ठेवायचे सांगितले. काही यायचेच नाही. नगर जिल्ह्यामध्ये मिळाला 4थं भाग्य, राहुरी तालुक्यामध्ये मिळालं 5वं भाग्य, गणेगावमध्ये मिळाला 6वं भाग्य. लक्षात घ्या एक समाला नरदेवाची प्राप्ती होण्याकरता सुद्धा पूर्वजन्मीचं भाग्य असावं लागतं. कारण नरदेव सोपा नाही. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. तुका म्हणे पावटानी करू स्वर्गाची निशाणी. बहुता जन्मांती बहुता जन्मांती बहुता जन्मांती बहुता जन्मांती जोडीला
भाव बहु केला फेरा येथे सापडला थारा तुकोबरा म्हणतात नरदेव मिळाला भाग्यवान आहे तो कळाला भाग्यवान आहे पण शेवटच्या जन्मात मला ते सांगतात नरदेव मिळूनही उपयोगाचं नाही आणि नरदेव उपयोगाचं नाही मग काय केलं पाहिजे तर तुकोबरा म्हणतात ज्यांनी नरदेव जाणला तो किती महत्वाचा आहे तो कसा आहे तुका म्हणे जाणे ऐशी दुर्लभ होती म्हणून नरदेव आपल्याला मिळाला आपण भाग्यवान कणाच्या काही जायची गरज नाही छान पैकी आध्यात्मिक वारकरी संस्थेमध्ये जवळ शिक्षण घ्यावे आदर्श नागरिक तयार व्हावं आणि आपल्या जीवनाचा उद्धार करावा जगत वैकल्य अनुष्ठान तपश्चर्या साधना आजच्या करायची गरज नाही अजिबात गरज नाही कुठे जाऊन 12 वर्ष एका पायावर उभा राहा आजच्या जगामध्ये गरज नाही कलियुग माझी करावे कलियुग माझी करावे करावे कितने कलियुगमाजी करवक में तेरे नारायण जय बेटी कलियुगमाजी करवक में तेरे नारायण कलियुगमाजी करवे तेरे कीर्तने बाकी काही करायचं नाही तुम्हाला प्रश्न पडला असेल मागच्या जी तपश्चर्या साधना करतात ते चुकीचं करतात उत्तर असं नाही ते चुकीचं करत नाही ते तुमच्या माझ्या बाबाच्या सारखे तपश्चर्या करतात पण तुमच्या माझ्या संसारी जीवाला संसाराच्या वाटेवर मोक्ष मिळवायचा असेल तर मी सांगत नाही माऊली ज्ञानोबा सांगतात तैसा मनाचा मारून करिता इंद्रियाशी दुःख न देता येते मोक्षवासी आयता श्रवणाची माझी प्रमाण की नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बस परमानंद कामही करावं आणि देवाचं नामही घ्यावं इतर वेळेला आपल्याला बँकेचा बॅलन्स सुद्धा एखाद्या वेळेला झिरो होऊ शकतो पण नामाचा बॅलन्स कधी झिरो होत नाही दिवसभरात एकदा जरी कृष्णारी नाम म्हटलं तर तो बॅलन्स मागे येतो म्हणून तो कोणासारखे सुद्धा म्हणतात शेवट होतो भाला माझा कोण दादा एका साधकाने विचारलं मृत्यूला कोणी शेवट बोलून भला म्हणतं का तो कोणाला सांगतात त्या देवाचं नाव आम्ही वर्तमानात परमार्थ आम्हाला भविष्यात कामाला आम्हाला मृत्यूची आणि हे देह सोडताना त्याची अजिबात काही खंत वाटत नाही सावता मात्र आपल्या कर्माने देवाला पाहिजे कांदामुळा भाजी अवघे भाजी लसूणची मोठी मोठी अवघा झाला आपण आपला कामही करावं आणि देवाचं श्री विठी कामामध्ये काही बघा मेरा वे काही बघा मेरा वे श्री विठ्ठल कहने से तर जाएगा पार भव से उतर जाएगा श्री विठ्ठल कहने से तर जाएगा पार भव से उतर जाएगा होगी घर
घर घर में चर्चा तेरी, काम ऐसा जो कर जाएगा। होगी घर घर में चर्चा तेरी, काम ऐसा जो कर जाएगा। श्री विठ्ठल कहने से उतर जाएगा, पार भव से उतर जाएगा। श्री विठ्ठल कहने से उतर जाएगा, पार भव से उतरी जाएगा, जाएगा। आणि हे जे दैवत दिलंय ना, याची आम्हाला गरज नाही, हे आम्हाला मृत्तिके समान आहे। मृत्तिके समान। आणि बघा ना, ते त्यातलीच माणसं पाहिजेत बरं का, माझी जातीची मज भेटो कोणी। आता इथे पहा, इथे द्वैत नाही मनामध्ये, अद्वैताचं दर्शन आहे। लहान मोठा असा काही भेदभाव वारकरी संप्रदायामध्ये नाही। भेदाभेद भ्रम अमंगळ म्हटलंय, लक्षामध्ये घ्या हो। अशी पाहिजे महाराज, नाही तर काही काही ठिकाणी आता अशी गंमत झाली, नुसत्या राजकारणातच कुरघोड्यात असं नाही बरं का, आमच्यात लई म्हणजे खरं बोललं पाहिजे। मी कसला खूप आहे वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा, तुम्ही कमी नका समजू। एका गावात माझं कीर्तन होतं आणि कीर्तनाला गेलो, आता मला पेटीची सवय, पेटी असली की जरा स्वराला बरं वाटतं। आता स्वर यंत्र ठीक आहे, पण हार्मोनियम असली ना पेटी की जरा त्याच्याबरोबर चालता येतं। आणि त्या गावात नेमकं गेलो, मृदुंगाचारी होते पण हार्मोनियम नव्हतं। मी त्या गावातल्या त्या भजनी मनाला म्हटलं, पीटी आहे का? नाही राव महाराज, गावात पीटी नाही आणि पीटी वाजवणारही नाही। म्हटलं आसपास पुढं इथून 1.5 किलोमीटर वर आहे। म्हटलं मग त्यांना निरोप द्या ना, ते येणार नाही म्हणे। म्हटलं कसं काय? ते म्हणे त्याची मृदुंगाचार्याची भांडणं आहे। म्हटलं भांडणं कशाने? मृदुंगाचार्याकडे त्याचे पैसे, त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं ते जर असलं तर मी येणार नाही। पण म्हटलं मी जर गेलो तर त्याने बाबा तुम्हाला जर मान दिला जर आला तर बरं। नाही राव, पीटी पाहिजे, एवढा मोठा कार्यक्रम पीटी पाहिजे। मोटरसायकल चालू केली, एक गाडी दिली, गेलो। गेल्याबरोबर ते मला पाहिलं बरं का, आणि ते आला महाराज तुम्ही स्वतः आले। म्हटलं तुमच्या जवळ आलो 1 किलोमीटर, एवढं तुम्हाला आज कार्यक्रम माहिती, तुम्ही का नाही आले पीटी घेऊन? मला सगळं माहिती होतं तुम्ही येणार, माझं मत झालं मी नाही। म्हटलं कसं नाही, माझे पैसे आणि विनाकारण वाढवण्यापेक्षा आपण काय म्हटलं माझ्यासाठी तुम्ही माझ्या म्हणून मी येतो माझी माझं मनात खाली
मृदुंगाच्या रेकॉर्डाचे पैसे पण आता चालू करताना तर मात नाही ना त्यानं काय केलं सकत दाखवून दिलं सारे ग म प द नि सा माझे पैसे कधी देतो मृदुंगाच्या चालू कीर्तन करतोय माझे पैसे कधी देतो त्यांनी मृदुंगातून दाखवून दिला देईन नाही हे म्हणायचे माझे पैसे कधी देतो आणि हे म्हणायचे देईन नाही तेवढ्या कीर्तन जागरण सातव्या कीर्तन कल्याणवर म्हटलं विचार पुढे बसलो आणि यांचं नाही ऐकलं पिशी मध्ये होती खंजीरी आणि पेटीवाला म्हणायचा माझे पैसे कधी देतो हे म्हणायचे तेवढे तो उठला पिशीतून खंजीरी काढली तो काय म्हणतो अरे म्हणून आमच्या मी मुलांना विचारतो वयाच्या 16व्या वर्षी शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माण केले बरोबर आता मी मुलांना विचारतो काही प्रश्न मला विचारतो उत्तर द्यायचं घाबरू एक लक्ष मुलांनो अच्छा मुलाचं प्रेम हे आईवर असतं का वडिलांवर असतं कोणावर असतं आई कोणावर असतं बरोबर कोणावर असतं आई आणि मुलीचं प्रेम बाप ऐका मुलाचं प्रेम आई नाही आपला बाप सब रोजगार हवी त्याचं विचारायचं कोणीच नाही मुलाचं प्रेम बघा कोणावर खरं आहे आपलं जाऊ द्या पण मुलगा किती जरी चुकला तरी कधीच मान्य करत नाही त्याला म्हणतात आई मला विचारायचं मुलाचं प्रेम आईवरच का चोचेपणा जी मुलाच्या सतत चोचेपणा करते म्हणजे त्याचं किती जरी चुकलं कधीच मान्य करत नाही त्याला म्हणतात आई आपला बघूया पण अवतार असणार भगवान श्री कृष्णजीची मैया यशोदा मैया बघा एवढ्या गौरवाच्या पुढे केल्या सांगायच्या पण कधी कधी पटलं तरी ते काय म्हणायची नाही बाई माझं असं नाही कारण तीच परंपरा आजही कायम आहे आजही मुलगा किती जरी चुकला आई कधीच मान्य करत नाही पोरगं भुटका खाऊन जरी आलं शास्त्रांजर म्हटली आज राजाच्या मुलाचं वाशिक आहे भुटका खाल्ला काय आई म्हणते नाही गुटखा नाही सुगंधी सुपारी हा काय झाला चोंबडेपणा म्हणून मुलाला कोण आवडतो दुपारी 3 वाजता पोरगं घरी येऊ द्या वडिलांशी शाळा असतात पुढे गेला दीड वाजला पुढे गेला किचन रूम मध्ये जाते ताट पोळी भाजी सगळे पदार्थ ठेवते आणि मुला ताट ठेवते मुलाला म्हणते तुझी सोनं माझं कपडे बघते वाळून गेलं तुझं जेवणच कमी झालं दोन भाकरी खाते त्या दिवशी पावणे 5 तरी आई त्याचं जेवणच कमी झालं वडील म्हणतात मग मात्र आईला हातात काम ठेवते तुम्ही थांबा विकास
माझ्या मला बोलत राहतात. मी म्हणते त्याला काय बोलता? काय बोलता त्याला? तो तरी दीड लागला. तुम्ही पहाटे 4 वाजता बसले. नका 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 नाही सुरू. खबरदार माझ्या लेकाला बोलायचं. याच्यासाठी मला आवडतं. आई आई अरे मुलगी जर वाटे लावली तर तुम्ही नवरीच्या आईच्या जवळ जाता काय म्हणतात नको 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 सुद्धा नव्हतं एक दिवस जाणारच होतं तेवढ्यात भारतात इथे काठी टिकी म्हणजे पुरी काय काय नाही नवरीच्या आईच्या ना म्हातारी जवळ येते आणि म्हणते का बरं राहते का बरं राहते आणि म्हातारी चष्मा डोळ्यात बसली काय म्हणते खरं तिच्या पुढचा डोळा आहे लहानपणी काही नव्हतं आम्ही लहानपणी तिला सांगितलं पण कोणत्या वेळेला नको 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 म्हणता आणि तेवढ्या वडील येते आणि जवळ उभा राहते ते रडायला लागले की आपण त्याची मित्र काय म्हणतात आपल्याला नाही म्हणजे तुला चाललं नाही पडणार काय एवढ्या माणसाचा माणूस भुजाला बाया म्हणजे त्या माणसाला बापाला रडायची सुद्धा परवानगी नाही पण आई आई कशी असते आई काळी असते आई थोरी असते आई महिमान असते आई अपंग असते लक्षात ऐसी कळवळाची जाती ऐसी कळवळाची ऐसी कळवळाची जाती ऐसी कळवळाची जाती महत्वाचे 20 वर्षाचे वडील मृदुंगाचार्य होते आणि घरी माझी 86 वर्षाची माय आणि एक सांगू ज्यांच्याकडून आपण ज्ञानेश्वरी या ठिकाणी आल्याची माझी परमात्मा बंधुरी आचार्य सुधाकर महाराज लहानपणापासून बरोबर लक्षात घ्या एखादी वस्तू जर आणली आणि मी जर आधी खाण्याचा प्रयत्न केला तर आई आणि वडील मला सुधाकर भोवाले एवढा म्हणून आजही आई करते आणि घरी निघाला ना आज विचार जर विसरलं घड्याळ घेतलं चष्मा घेतला मोबाईल घेतला कपडे सगळे घेतले आणि डिझेलला पैसे आई म्हणून मी जगाच्या पाठीमागे मला दोन व्यक्ती लागले पहिला विषय मागतो गुरुवर्य कल्याणकारी वर्ष कमी झाले काही फरक पडत नाही पण
पण बाबांच्या सारख्या महात्म्याला अकल्प आयुष्य तया कुळाबाजी कल्पनेची माला न होणे काळी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा लागो राजसा माझ्या विश्वास राही कशी कुणाला नामाने तया असावे कल्याण जन्मकी निधान बाबांनी आयुष्य मिळावं कंबर बांधताना पहिली प्रार्थना देवाला ती आणि दुसरं आयुष्य जन्म देणाऱ्या आईला की घरी गेल्यानंतर जी आजही मोठेपणाने सांगत नाही बाथरूमला जायचं असेल ना घरी गेल्यानंतर उठवणार आणि सकाळी आणि एकदा आंघोळ झाली की पहिलं आईचं दर्शन घेतो नंतर पांडुरंगाचं बाबांचं शिवरायाचं आणि नंतर कार्यक्रमाला जातो 15 ते 16,000 कार्यक्रम चौथीपासून आतापर्यंत केले एकही दिवस कधीच विकास कामाला अडचण आली नाही आणि भाऊजी आपण बरोबर आहात एकही दिवस माझा कधीच आवाज असला नाही हे पांडुरंगाची माझ्या बरोबरीची आहे बापाची कृपा आहे म्हणून आई वडिलांची सेवा करा व्यसनांचा त्याग करा आणि ज्या जीवित जन्माला आला त्या भरभराटीला कधीच विसरू नका आणि हे काम माझ्या शिवाजी महाराजांनी केलं म्हणून तो तुकोबाला आनंद झाला म्हणाले आज आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी तुमची ईर विघ्न देवच मृत्युके समान लक्षात घ्या माणसं चांगल्या गोष्टी चांगल्या गोष्टी तुम्ही पहा आता 7 दिवसात आपला साथ शब्द किती गोड आहे ज्या दिवशी सप्ताहाला सुरुवात झाली शब्दाचा प्रारंभ बरोबर आणि काल्याशी शब्द काय असतो सांगता एवढं दररोज ऐकतो महाराज दररोज ऐकतात पण तरी सुद्धा काही लोकांच्या लक्षात येत नाही एक माणूस मला पहिल्या दिवशी गावात होतं आज गावात बाबा आमच्या गावात भाऊ कस काय उठवला सब काली सत्याची सांग म्हणजे चांगल्या माणसाला नाव ठेवतात पिक्चरचा घरी जा घरची सुटला काय पिक्चर आणि आता कीर्तन काय कीर्तन पिक्चर सुटला कीर्तन मोड म्हणजे तुम्ही शरीर नाव ठेवल्याशिवाय नाही उदाहरणार्थ एकमेकीचं सणच होणार नाही सासू सुनाचा निश्चय पण योग एवढं सासू पुढे चालली सून होती मागे तेवढ्या सासूने म्हटली आज पुढे सासू म्हणते मला घालते ना तशी मला दुसऱ्या दिवशी पुढे सासू मागे होती त्याने सासूने म्हटली आज तुम्ही आणि तिसऱ्या दिवशी बरोबर चालले शेजारी म्हटली असं सदाची विचार दिसतोय बरोबर चालले तुम्ही बरोबर करायला लागला म्हणजे तो सही नाव ठेवते आपण आपलं काम करा देवाचं काम करायला समर्थ
विशेष आणि जर केलं आम्ही नेहमी सुखी हा उपदेश छत्रपती शिवाजी महाराजांना जगद्गुरू तुकोबाराने केला. आता इथं सांगितलं तुकोबाराने विचारलं की तुम्ही म्हणता देवाला शरण मनवणी शरणागती सर्व भावी निवासी तो हा उतरीला पार अहो तो नदीचा पण ज्याला शरण कसा आहे करुणामय तो कडवाळ पाळू माया चला आहे पण आनंद आहे नाम जप तुझ्या देवाची आनंद नाम आहे त्यापैकी शरण करायचं तर तुकोबाराय म्हणला आम्ही जगाला जायचं आणि त्याचं नाव घ्यायचं म्हणजे नेमकं कोणाला जायचं त्याचं नाव घ्यायचं. तुकोबाराय म्हणतात असं करा या मागे मागे आणि म्हणा विठोबा हरे जय विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई हरे जय विठोबार कुमाई 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 कुंडली कबर पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम गोपाल कृष्ण भगवान छत्रपती शिवाजी धर्मवीर संभाजी महाराज की गोपाल कुमारी महादेव गोपाल कुमारी जय गोपाल कुमारी जय गोपाल कुमारी व्रत करा एकादशी तुमचे जीवित धन ते माझं प्रत्येक समान सात शेवटच्या चरणी यायचं. कारण जे माझ्या मनात होतं जे तुमच्या मनात होतं माझ्या मनात कारण दररोजच्या चेहरे मला वाचता येतात तुमच्या मनात म्हणून कीर्तनाच्या नंतर एक 10 मिनिटे छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा ऐकायचा एकदा जोरात टाळी वाजवा. तो कीर्तनाच्या नंतर एक 10 मिनिटांचा पोवाडा आपल्या कलाकारांना या ठिकाणी सादर केला जाईल. म्हणून आम्ही देवी सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे वीर ते माझा मृत्यूचे समान कंठी मिरवा व्रत करा एकादशी तुमचे जीवित धन ते माझा मृत्यूचे समान. काय बापा खरंच आज मला अतिशय आनंद झाला कारण आध्यात्मिक वारीवारी शिक्षण संस्थेचा शुभारंभ सोहळा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा त्याचबरोबर कीर्तन महोत्सव आणि अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं. तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत की आपल्याला हा सप्ताह बघायला मिळाला. थोडंसं एका गोष्टीचं वाईट वाटायला लागलं कारण तुमचा माझा अंतकाळाचा जवळ आलेला जवळ आपला काला होणार आहे कारण आजपासून 7 दिवसांनी आपण मरणार. पण येता सगळ्याचा अभ्यास केला म्हणजे आणि माझं वाटलं तर तुम्ही व्हिडिओ शूटिंग करा व्हायरल करा. आजपासून 7 दिवसांनी आपण सगळे मरणार म्हणजे मरणार. कुठे बोलतोय वारकरी शिक्षण संस्थेच्या शुभारंभ सोहळ्यात कीर्तन महोत्सवात नारायणाच्या पवित्र गादीवर कीर्तन सोहळ्यात बोलतोय. त्याच्यामुळे माझ्याकडे खरा वाचल्याशिवाय बोलतो
खाऊन कोणी बीपीचं पेशंट नाही ठेवायचं. एकदा 7 दिवस कशी ऐकली शेवटच्या चरणाकडे म्हणजे तुमच्या डोक्याची जरा निघून जाईल. नाही जगायचे 7 दिवस शिवाय 100% खरं. ऐका इंद्रधनुष्य रंग किती आहे? 6. गायनाचे स्वर 7. सप्त पाताळ, सप्त नद्या, सप्त सागर. लग्नामध्ये असते नवरदेवाची सप्तपदी. आठवड्याची वार 7. सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, पुन्हा सोमवार. मृत्यूची वार सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, पुन्हा सोमवार. नाही सोमवार, मंगळवार नाही, बुधवार नाही, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार. मी सांगितलं भागवत राजा परीक्षितीला सुद्धा 7 दिवसात मृत्यू आला आणि 8वा आपल्याला उगवणार नाही म्हणून म्हटलं 7 दिवसात आपल्याला सगळ्यांना मारायचं आहे. आता काय माहिती इथून पुढे महाराजांना नोकर घ्यायचा आहे की नाही. बरं डोहाळे जेवण आणि त्याच्या म्हणून म्हटलं 7 दिवसात आपल्याला सगळ्याला जायचंय. चांगलं राहावं, आनंदी राहावं, निर्विषयी राहावं. आणि एक सांगितलं 22 तारखेला काल्याच्या कीर्तनात बघा चांगली नामी संधी आहे. बघा एवढा मोठा संत शेवटच्या पटकन ठेवा. मंडप सुंदर आहे. शिवाय वारकरी शिक्षण संस्थेचा शुभारंभ आहे. बघा एखादा शुभविवाह सोहळा जर करता आला नक्की काय एक तर वारकरी शिक्षण संस्थेचा शुभारंभ लक्षात राहील. कितीतरी वर्ष शुभारंभ हा झटका आमचं झालं बरोबर. मग काय नाही मंडप ओके, साऊंड सिस्टम ओके आणि डीजे क्या बात है. कधी काय व्हायला अजिबात सांगता येणार नाही. काय सांगणार मागव आमच्या पप्पांनी गणपती अनाथ आश्रयाला काय राजून स्टार होईल आपण बेकार होईल अजिबात सांगता येणार नाही. चला मग काय आणायचं का यांचा डीजे साऊंड सिस्टम शिवाय बँड पथक ही वारकरी सुधाकर महाराज इतर वेळेला आणि तुम्हाला ताज देतो फक्त 100 फूट नवरदेवाला मंडपात न्या. तो 50,000 दिले तरी तुम्ही इथे वाजवायला नाही. काल्याच्या दिवशी कशा कार्यक्रम झाला की नवरदेव नवरीला आणायचं साबळा लाजकी स्वयंवर असं म्हणत त्यांना आणायचं मस्तपैकी छान. शिवाय पत्रिकेची गरज नाही. त्या दिवशी लोक सुद्धा भरपूर येणार. शिवाय जेवण नाही काल्याचा प्रसाद शिवाय त्यांच्या मुलाचं लग्न नाही केला म्हणणार वारमाई शिवणार. आणि आता वारमाई सोडून गेलं रुसाईचं विचारलं माहिती तो रुसून काय करायचं 7 त्याच्यापेक्षा बरं मग वरमाई बसणार नाही. जर काही एखादीला आठवलं वरमाई जर रुसली शेजारची केलं तशी बोलती इथं आणि या गावाच्या दिवशी ब्रह्मदेव म्हटले आजची तिथी नाही यांना म्हटलं शाळा काल्याचं कीर्तन अमावस्या दिवशी लग्न करा अजिबात काय होणार नाही. इतकी ताकदवर संप्रदाय म्हणजे एखाद्या लग्नाच्या दिवशी करा. आठवणीत असं एक ठिकाणी बोललो काय दिवशी लग्न करा कीर्तन संस्कृत स्वर्ग माझ्या कानाला आला म्हणते
मनवा हरीचे दास मनवा हरीचे दास मनवा हरीचे दास मनवा हरीचे दास हरीचे तुका म्हणे मजही आस तुका म्हणे मजही आस तुमचे ये रवीत धना तुमचे ये रवीत धना तुमचे ये रवीत धना तुमचे ये तुमचे मृत्यु के समान तुमचे मृत्यु के समान एक प्रश्न आहे खास विकास महाराजांसाठी प्रश्न फार सुंदर आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर त्याच्यापेक्षाही सुंदर आहे प्रश्न गोड आहे ऐका जल से पतला कौन है जल से पतला कौन है कौन भूमि से भारी कौन अगन से तेज है कौन काजल से कारी प्रश्न है जल से पतला कौन है कौन भूमि से भारी भारी कौन अगन से तेज है कौन काजल से कारी और उसका उत्तर है जल से पतला जल से पतला ज्ञान है और पाप भूमि से भारी और कलंक और जल से पतला कौन है कौन भूमि से भारी क्रोधागन से तेज है और कलंक काजल से कारी जल से पतला ज्ञान है और पाप भूमि से भारी क्रोधागन से तेज है और कलंक काजल से कारी रंग दे चुनरिया श्याम प्रिया भोरी रंग दे चुनरिया रंग दे
रंग दे चुनरिया रंग दे चुनरिया। लाल ना रंगाऊ में हरे ना रंगाऊ, लाल ना रंगाऊ में हरे ना रंगाऊ, अपने ही रंग में अपने ही रंग में रंग दे चुनरिया। शाम पिया बोले रंग दे चुनरिया, शाम पिया बोले रंग दे
देवाने मज ही आस तुमचे रवित धन ते मज मृतिके समान यथामत यथावकाश माझ्या बालबुद्धीला परमादरणीय परमशते शांती ब्रह्मवाणी भूषण गुरुवर्य भास्कर गिरीजी बाबा आदी करून महाराष्ट्रातील थोर साधू संतांच्या आशीर्वादानं जगतवंदनी श्रीमंत तुकोबारायच्या अभंगावरती चिंतन निरूपण आणि प्रबोधन या तिन्ही गोष्टी सादर करण्याचा प्रयत्न केला। बोलण्याच्या ओघामध्ये माझं काही चुकलं असेल किंवा तुम्हाला काही चुकीचं वाटत असेल तर उदार अंतःकरणा लेखनाला क्षमा करा। शेवटी गुणदोष नाही पाहत कीर्तने प्रेमे चक्रपाणी वश होय झालेली सेवा भगवान परमात्मा पांडुरंगाच्या तुकोबाच्या छत्रपती शिवरायाच्या शंभू राजांच्या संत कवी महिपती महाराजांच्या आदी करून थोर साधूंच्या चरणावरती अर्पण करून सेवेला पूर्णविराम। एकाच मिनिटात ज्ञानेश्वर माऊलीचे विठ्ठल होईल। सगळी गुणवान मंडळी खाली बसतील आणि नंतर स्वतंत्र 10-15 मिनिटाचा पोवाडा या ठिकाणी आपल्याकरता सादर केला जाईल। गोड आवाजात उच्चार करूया ज्ञानेश्वर माऊली नालराज माऊली पुकार माऊली नालराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली नालराज माऊली पुकार विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय बोली ले पुरे बेटी मापुडी काही उच्चारीला आती काढला तुका म्हण ज्ञानेश्वराला खापाया पैकी करा